हेलो गाइज, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण गामा फंक्शनचा. बघा काय दिलाय बेटा इथे dx अपॉन अंडर रूट ऑफ 1 dx अपॉन मायनस लॉग एक्स. ओके, तर बेटा सांगा काय करणार आपण, पुट करणार जे पण टर्म असेल काय लिहिणार मायनस लॉग एक्स इज इक्वल टू काय लिहिणार बेटा झेड. मायनस लॉग एक्स इज इक्वल टू काय लिहिणार झेड. ओके सर हा मायनस आहे बेटा, डोक्यावर गेला तर काय होणार लॉग एक्स त्याच्या पॉवर मध्ये काय होणार बे -1 इज इक्वल टू काय राहणार बेटा झेड. अबे हो का, त्याच्या पॉवर मध्ये काय होणार -1 इज इक्वल टू काय राहणार झेड. ओके बघा ही प्रॉपर्टी होती आपल्याकडे लॉग एम त्याच्या पॉवर मध्ये n असेल तर काय लिहितो आपण याला n लॉग m. काय लिहितो n लॉग m. ओके तर -1 लिहिलं बेटा. आता मला सांगा रे हा लॉग जर तिकडे गेला बेटा, हा लॉग जर तिकडे गेला तर काय होणार x टू दी पॉवर -1 सेम टू सेम इज इक्वल टू काय राहणार बेटा e टू दी पॉवर झेड इज इक्वल टू काय राहणार e टू दी पॉवर झेड. सर याला मी असं लिहू शकतो का 1 अपॉन एक्स लिहू शकतो, कारण हे बघा सर 1 अपॉन एक्स टू दी पॉवर -1 आपलं n असेल तर याला काय लिहितो बेटा -n आणि -n असेल तर काय लिहितो 1 अपॉन एक्स टू दी पॉवर n. तर बघा -1 असेल तर काय लिहिला x टू दी पॉवर 1 तर राहतोच ऑलवेज इज इक्वल टू काय राहणार e टू दी पॉवर झेड. तर x इज इक्वल टू काय आलं असतं सर 1 अपॉन e टू दी पॉवर झेड. बेटा x इज इक्वल टू हा खाली आहे, वर लिहिला तर काय लिहिणार e टू दी पॉवर -z. काय लिहिणार e टू दी पॉवर -z. ओके चलो लक्ष द्या, अजून एकदा सांगतो बेटा मायनस इथे लिहिलं डोक्यावर तर -1 झाला, लॉग तिकडे गेला तर काय झाला e टू दी पॉवर झेड. अबे हो ना, तसं सांगितलं होतं आठवते का तुम्हाला. लॉग जर बेटा तिकडे गेला तर काय होतो e होतो, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सांगितलंय मी. ओके नंतर सर हा -1 सेम टू सेम. सर तो मायनसच्या फॉर्म मध्ये असेल त्याला खाली लिहिलं काय राहणार बेटा x टू दी पॉवर 1. तर x इज इक्वल टू काय भेटला हा x इकडे e टू दी पॉवर झेड इकडे, 1 अपॉन e टू दी पॉवर झेड. सर e टू दी पॉवर झेड खाली होता बेटा, खालच्याला जर वर लिहिलं तर कशाच्या फॉर्म लिहितो मायनसच्या. ओके तर भेटला बेटा x. सर x नंतर काय करतो आम्ही तर डिफरन्शिएट. सांगा बेटा काय लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय x. सर x चा डेरिव्हेटिव्ह dx, x चा डेरिव्हेटिव्ह dx बेटा e टू दी पॉवर -z चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर -z. सर -z चा डेरिव्हेटिव्ह -1 आणि z ला काय लिहितो बेटा एकदा पुन्हा dz. ओके दिस इज अवर काय dx. तर dx इज इक्वल टू सांगा बेटा काय राहिलं असतं -1 e टू दी पॉवर -z इंटू काय dz. दॅट्स इट. मिळाली सर z ची व्हॅल्यू. आता सांगा बेटा आता काय करणार रे लिमिट चेक करणार. आता काय चेक करणार लिमिट. ओके तर सांगा बेटा लिमिट काय होते याच्या, अरे बोला यार लिमिट काय होतं याच्या. तर लिमिट होती सर पहिली 0 तर x टेन्स टू 0 देन x टेन्स टू 0 तर बेटा x च्या ठिकाणी 0 पुट करा. हे तर लॉग 0 किती होतं रे 1. अरे करेक्ट ना, सॉरी लॉग 1 किती होतं बेटा, सॉरी लॉग 0 किती होतो इन्फिनिटी. तर z टेन्स टू काय आलं असतं इन्फिनिटी. ओके लक्षात ठेवायचं बे, कन्फ्यूज मीच होतो कधी कधी. सर लॉग 0 होते इन्फिनिटी आणि बेटा लॉग 1 किती होतो 0. ओके चलो तर लॉग 0 इन्फिनिटी. दुसरी व्हॅल्यू बेटा x टेन्स टू 1 देन z ची व्हॅल्यू किती आली असते बेटा 0. काऊन सर, कारण लॉग 1 किती झाला असता, लॉग 1 किती झाला असता 0. ओके लॉग 0 काय झाला असता इन्फिनिटी. ओके नाव आता मला सांगा बेटा i इज इक्वल टू काय राहिला असता लिमिट पहिले. सर 0 च्या ठिकाणी इन्फिनिटी, सर आपला 1 च्या ठिकाणी 0. ओके झालं बेटा इथपर्यंत. नंतर dx च्या ठिकाणी काय लिहिणार बेटा सांगा, dx च्या ठिकाणी e टू दी पॉवर -z मायनस होता हा -e टू दी पॉवर -z इंटू काय dz. अबे जिथं काहीच नाही तिथं 1 राहतेच म्हणून लिहिला नाही. ओके नंतर कुठं गेला हा अंडर रूट मध्ये. सर मायनस लॉग एक्स म्हणजे काय होतं बेटा झेड, मायनस लॉग एक्स म्हणजे काय होता झेड. लिहिलं इथपर्यंत. चल नंतर नेक्स्ट. आता मला सांगा रे सर हा मायनस आहे कुठे लिहिणार बेटा बाहेर, तर -1 ला बाहेर लिहिलं इन्फिनिटी टू काय 0. नंतर सर e टू दी पॉवर -z इंटू काय dz. सर अपॉन मध्ये काय होतं बेटा अंडर रूट ऑफ z. तर मला सांगा रे मी याला असं लिहू शकतो z टू दी पॉवर 1/2. काय लिहू शकतो z टू दी पॉवर 1/2. सर कुठून लिहिला सर, तर इथून लिहिलं बेटा स्क्वेअर रूट ऑफ z म्हणजे काय होते x टू दी पॉवर 1/2. लक्षात ठेवायचं स्क्वेअर रूट ऑफ x म्हणजे काय होते त्याच्या पॉवर मध्ये 1/2. ओके सर हा खाली आहे, वर लिहिला तर काय राहणार मायनस. तर सांगा -1 इन्फिनिटी टू 0. सर हा प्लस आहे, वर लिहिला तर मायनस, तर e टू दी पॉवर -z
झेड टू दी पॉवर -1/2 खाली प्लस वर लिहिला तर मायनस इंटू काय लिहिणार बेटा dz बघा रे सर याला बघितलं तर याच्यासारखं वाटत आहे फक्त बघा याच्या कंडिशन काय आहे वेगळ्या आहे सर आम्हाला 0 to इन्फिनिटी पाहिजे तर बेटा जर लिमिट चेंज करायची असेल तर आपण काय करतो मायनस असेल तर प्लस प्लस असेल तर मायनस ओके सांगा काय लिहिलं असतं बेटा 0 to इन्फिनिटी बघा मायनसला काय लिहिलं मी प्लस ओके नंतर e टू दी पॉवर मायनस झेड इथे काय असतं झेड टू दी पॉवर -1/2 इंटू काय dz अबे गदेओ याला की नाही करायचं प्लस याला की नाही करायचं प्लस फक्त समोरची व्हॅल्यू मायनस असेल तर प्लस प्लस असेल तर मायनस ओके नंतर आता बघा बेटा याला जर बघितलं तर हे याच्यासारखं वाटत आहे बट सर एकच प्रॉब्लेम आहे हा जो आहे हे जे आहे बेटा -1/2 हे आपण कशाच्या कम्पेअर करत असतो n-1 च्या ओके तर सांगा बेटा n-1 च्या कम्पेअर जर केलं असतं तर काय राहिलं असतं रे n-1 इज इक्वल टू काय सर -1/2 ओके प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पण असंच केलं होतं जो पण याच्या पॉवर मध्ये येईल त्याला n-1 सोबत काय करायचं कम्पेअर सांगा n इज इक्वल टू व्हॅल्यू सर -1 आहे तिकडे गेला तर +1 ओके याला बेटा कॅल्शियम टाकणार काय आन्सर येणार रे 1/2 तर n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/2 अबे हो का n ची व्हॅल्यू काय मिळाली 1/2 तर सांगा बेटा काय लिहिलं असतं 0 to इन्फिनिटी e टू दी पॉवर -z सर z टू दी पॉवर याला n-1 च्या फॉर्म n काय 1/2 - 1 इंटू काय dz ओके आणि दिस इज अवर बेटा आन्सर तर n म्हणजे काय गामा फंक्शन ऑफ n किती 1/2 आणि गामा फंक्शन ऑफ 1/2 काय होतं बे स्क्वेअर रूट ऑफ पाय दिस इज अवर आन्सर सो आय होप बेटा की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल ओके काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता ओके सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बेटा प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा